नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. एक खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी आलेली आहे, जी की जिल्हा परिषदनी जो अभ्यासक्रम आहे तो डिटेल इन डेप्थमध्ये सर्व आपल्यासमोर टाकलेला आहे. 9 तारीख आहे आजची 9 मे. आज हा पूर्ण नवीन जी-आर आलेला आहे. त्यामध्ये कोणत्या पॅटर्ननी एक्झाम होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रश्न येणार, कोणाला नॉन टेक्निकल, टेक्निकल कसे असणार आहे, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या जागा कशा निघणार आहे, याबद्दल सर्व सविस्तर दिलेलं आहे. खूप सर्व मोठाचा मोठा जी-आर आलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सर्व सांगून देणार आहे. बऱ्याच सर्व संवर्गातल्या एक्झाम निघणार आहे. तर बरेच विद्यार्थी एकापेक्षा जास्त एक्झामसाठी क्वालिफाय होणार आहे, कारण की त्यांच्या ग्रॅज्युएशन डिग्रीनुसार तर कोणकोणते एक्झाम तुम्ही भरू शकता. तर सर्व इन डेप्थ तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारचं हे असणार आहे. व्हॅकन्सी कसले, प्रश्न कसले, मराठीमध्ये किती येणार, काय येणार, सर्व. बघा, मी त्यापूर्वी तुम्हाला फक्त दाखवून देतो की हा जी-आर कोणत्या तारखेला आलेला आहे. तर 9 मे, आज मी हा व्हिडिओ शूट करत आहे, आज अपलोड होईल किंवा 9 मे 2023 ला. तर ही तारीख आलेली आहे. जिल्हा परिषदातील गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना आहे. ही नवीन सूचना आलेली आहे. नवीन आनंदाची बातमी आहे, कारण की का तर आतापर्यंत आपल्याला सिलेबसच सांगितला नव्हता की कसा येणार आहे, नवीन जी-आर मध्ये कशा प्रकारे काय राहणार आहे. तर आता तो सर्व सिलेबस जो आहे तो आलेला आहे. व्हॅकन्सी किती येणार आहे ते पण आलेलं आहे, आणि कुठल्या कुठल्यानुसार टेक्निकलच्या काय राहणार, नॉन टेक्निकलचा सिलेबस काय राहणार, तो सर्व आलेला आहे. तर सविस्तर जाणून घेऊ. सर्व शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि मला पण सांगताना बऱ्याच काही गोष्टी क्लिअरिटी नाही. मग तुम्ही काय करता, व्हिडिओ मधातून स्किप करता आणि विचारता कमेंटमध्ये की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. तसे कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी युट्यूब आपल्या व्हॉट्सअपची पण लिंक टाकलेली आहे, त्यावर आपले सर्व जी-आर हा जो आहे पीडीएफ मी तुम्हाला इथे पाठवून देईन. तुम्ही तो सविस्तर वाचू शकता. इथे आपण पूर्ण डिटेल वाचून घेऊ. पहिले एकूण एक गोष्ट आणि जे काही गोष्ट आहे ती इथं आपण क्लिअर करून घेऊ. बघा, आता तुमच्या समोर तर परिशिष्ट अ मध्ये काय दिलेलं आहे, तर इथं संवर्ग दिला आहे. तर मी थोडं स्पीडमध्ये वाचणार आहे, जेणेकरून, कारण की सर्व महत्त्वाचे आहे. जिथे जास्त महत्त्वाचं नाही ते सांगेल, पण व्यवस्थित समजून घ्या. तर इथे बघा, सर्वप्रथम तर संवर्गामध्ये आरोग्य पर्यवेक्षक दिला आहे, आरोग्य सेवक, औषध निर्माता, अधिकारी, कंत्राटी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या पण आहे, बऱ्याच व्हॅकन्सी आहे. त्यामध्ये बरे बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता व गणित संबंधित प्रश्न, हे जे 4 सेक्शन आहे, यामध्ये 15 15 15 15 असे 15 प्रश्न आहे. हे बघा, इथं 15 प्रश्न, 15 प्रश्न, 15, आणि हे 30 मार्कांसाठी आहे. व्यवस्थित समजून घ्या, 30 मार्कांसाठी. 15 दोन्ही 30, डबल डबल. आणि जो तांत्रिकचा सेक्शन राहील तो 40 मार्कचा राहील, 40 प्रश्नांचा राहील 80 मार्क्ससाठी. असे एकूण 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी राहील, आणि यासाठी तुम्हाला 2 तास मिळेल 120 प्रश्न. ठीक आहे. आणि पत्रिकेचा जो दर्जा आहे तो मराठी व इंग्रजी 12वी. आता हा डिपेंड करते. आरोग्य पर्यवेक्षकासाठी बघा, मराठी व इंग्रजी 12वी दर्जा, विज्ञान व आरोग्य संबंधी प्रश्न व इतर पदवी दर्जा प्रश्न, म्हणजे जे प्रश्न येईल जे तांत्रिकचे ते आरोग्य दरम्यानचे, म्हणजे आरोग्य संबंधी. आरोग्य सेवकचे बघा सेम आहे, 15 15 15. आरोग्य सेवक, औषध निर्माताचे पण 15 15 बरोबर. इथं बघा, तांत्रिकमध्ये 40चं सेक्शन आहे, आणि हे इथं त्यांनी दिलेला आहे दर्जा. हा सेक्शन झाला. त्यानंतर बघा, अभियंतासाठी बऱ्याच प्रॉब्लेम कुठे होतात, जे टेक्निकलचे विद्यार्थी, जसं बघा, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, ग्रामीण, पाणी पुरवठा, लघु पटबंधारे, यामध्ये 15 प्रश्न मराठीचे येणार 30 मार्कासाठी, 15 प्रश्न इंग्रजीचे येणार, 15 प्रश्न सामान्य विज्ञानचे येणार, आणि 15 बुद्धिमत्ता आणि गणितचे येणार, आणि 40 प्रश्न जे येईल ते टेक्निकलचे येणार. आता 40 टेक्निकलचा सिलेबस काय तो मी तुम्हाला सांगतो. पहिले हे सर्व संवर्ग पाहून घ्या तुम्ही, कारण की मग काय होते, तुम्ही नंबर ऑफ इथं व्हॅकन्सी मध्ये फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला माहितच नाही राहत, मग हा भरू की तो भरू, म्हणून कन्फ्युजन करू नका. जे जे फॉर्म भरतात ते सर्व भरून घ्यायचे आहे. ऍड लवकर येणार आहे, एका वीकच्या आत, आता एका आठवड्याच्या आत तुम्हाला ऍड पाहायला मिळणार आहे. इथं बघा, सर्व विषय एसएससी ची दर्जाई व स्थापत्य अभियांत्रिक पदविका दर्जेचा परीक्षा. पदविका म्हणजे काय, डिप्लोमा बेसिसच्या, डिप्लोमाच्या लेवलचा याची हे राहील दर्जा राहणार. त्यानंतर कनिष्ठ अभियंता काय, यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल मध्ये का 15 प्रश्न मराठी, 15 इंग्रजी. ठीक आहे, 15 मराठी आणि 15 हे. आणि याच्यामध्ये बघा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, 40 प्रश्न टेक्निकलचे आहे. मराठी जे सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे ते मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत राहील. मराठीतला मराठीतच राहील, माध्यम मराठीतच राहील, इंग्रजीतले इंग्रजी माध्यमाच राहील. आणि जे तांत्रिक प्रश्न राहील, जे टेक्निकलचे प्रश्न राहील ते इंग्रजीमध्ये राहील. काही ठिकाणी टेक्निकलचे तांत्रिक प्रश्न हे मराठी आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेले आहे, पण इथं स्थापत्य आणि यांत्रिकीचे बघा इंग्रजीमध्ये आहे. पण इथं बघा, कनिष्ठ अभियंताचे जे आहे, कनिष्ठ आरेखक, इथं थोडं वरती घेतो मी, तुम्हाला दिसेल कनिष्ठ आरेखक, याचे बघा मराठी आणि इंग्रजीमध्ये पण कशाचे प्रश्न आहे, टेक्निकलचे. तर टेक्निकलचे प्रश्न काही ठिकाणी तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये पाहायला मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. बट जे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे आहेत त्यांना टेक्निकलचे प्रश्न फक्त इंग्लिश माध्यमात मिळेल, आणि बाकीचे 2 सेक्शन आहेत ते इंग्रजी आणि मराठी, आणि मराठीचा सेक्शन फक्त मराठीमध्येच आणि इंग्लिशचा सेक्शन फक्त इंग्लिशमध्ये, असं पूर्ण त्यांनी तपशील दिलेला आहे. त्यानंतर बघा, इथे तुमच्या समोर कनिष्ठ यांत्रिकी आणि एक कनिष्ठ यांत्रिकीच्या जागा आहे ह्या
तर ह्या ITIच्या दर्जाच्या लेवलचा आहे. तर यामध्ये फक्त 50 प्रश्न जे राहील ते फक्त ITच्या लेवलचे राहील, जे की पूर्णपणे टेक्निकलचे राहणार आहे. ओके. याचा मराठी आणि इंग्रजी माध्यम राहणार आहे. ओके. बाकी हिच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान आणि मॅथ रिझनिंग राहणार नाही, जे की ITIच्या लेवलचे आहेत. म्हणजे ITIच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं सिलेबसमध्ये काय आहे. त्यातून तुम्ही सुद्धा मराठी इंग्रजीच्या मागे लागणार, तिथं मराठी इंग्रजी राहणार नाही. ओके. त्यानंतर बघा कनिष्ठ लेखाधिकारी आहे, कनिष्ठ सहाय्यक लिपिक आहे, कनिष्ठ सहाय्यक लेखा आहे, जोडारी आहे, तारतंत्री आहे, पर्यवेक्षक आहे, माध्यम आहे. यामध्ये सर्वांमध्ये बघा सेम आहे. आता कनिष्ठ सहाय्यक मध्ये बघा प्रश्नांची संख्या बदलली आहे. 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी आहे. 25 25 25 25 आणि इथं बघा तांत्रिक प्रश्न नाही आहे कनिष्ठ सहाय्यकला, म्हणजे जिथं कनिष्ठ तांत्रिक प्रश्न नाही आहे तिथं 25 25 सेक्शन 4 मध्ये डिवाइड झालेलं आहे. जिथं 25 टेक्निकल प्रश्न आहे तिथं 15 सेक्शन केलेलं आहे आणि 40 मार्क्सला टेक्निकलचं सेक्शन दिलेलं आहे. तुम्ही समजू शकता. बघा पर्यवेक्षका माध्यम. त्यानंतर बघा आणखी पशुधन पर्यवेक्षणच्या जागा आहे. प्रयोगशाळा यांत्रिकी, बघा यांत्रिकीच्या परत जागा आहे. तर ह्या पण ITIच्या बेसिसवर यांत्रिकीची जागा आहे. तिकडे मेकॅनिकलच्या बेसिसवर वेगळ्या होत्या, रिगमन होत्या, लघु टंकलेखकच्या होत्या. तुम्ही इथं सर्व बघू शकता शांततेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढा वर्ग आहे. आता याचा सिलेबस सुद्धा सांगणार आहे मी. त्यानंतर लघुलेखक खूप मोठी गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. बरेच जण अभ्यासच करत नाहीये, फक्त नाही का जागा कधी निघतात, ऍड कधी येते, काय येते, आणि जेव्हा जागा निघेल ऍड निघेल आणि त्यानंतर मग अभ्यासाची वेळ येईल. बघा खूप जण अभ्यासाला लागले आहे. आपले पण आपण क्लासेस सुरू करून दिलेले आहे. आपण त्याचे पूर्ण डेमो लेक्चर आहे. सर्व मी ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये गेल्यानंतर तिथं आपल्या व्हॉट्सअपची, टेलिग्राम चॅनलची लिंक, तिथं सर्व अपडेट आपण प्रोव्हाइड करतो. बरेच सगळे PDF फ्रीमध्ये आपण तुम्हाला देतो. सर्व आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा. तिथं सर्व भेटते. बऱ्याच काही डेटा मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो. तर ते सर्व जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी ते सहाय्य होईल. ठीक आहे. वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी. बघा विस्तार अधिकारीचं सेक्शन काय 15 15 15 15 आणि जे 40 प्रश्न आहे ते टेक्निकलचे 80 मार्क्ससाठी. त्यामध्ये कृषी, आता समजा तो कृषीचा असेल तर कृषीचे प्रश्न टेक्निकलचे विचारणार. विस्तार अधिकारी पंचायतचा असेल तर मग त्यामध्ये 25 25. बघा पंचायतसाठी सर्वजण फॉर्म भरू शकतात विस्तार अधिकारीच्या. तर 25 प्रश्न मराठी, 25 प्रश्न इंग्रजी, 25 प्रश्न सामान्य विज्ञान आणि 25 प्रश्न बुद्धिमत्ता असं आहे. त्या विस्तार अधिकारी शिक्षण असेल तर त्याचा वेगळा राहील. विस्तार अधिकारी सांख्यिकीचा वेगळा, तर स्थापत्य अभियांत्रिकीचा वेगळा. तर यामध्ये नॉन टेक्निकल सर्वांसाठी जागा आहे. बघा आता इथे तर आता सिलेबस मोस्टली मुलांना सिलेबस मध्ये खूप कन्फ्युजन होतं, ते दूर झालेलं आहे आता. तर बघा आरोग्य सेवक महिला औषध निर्माता, कनिष्ठ, बघा इथं कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन, लघुलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्य. तर हे जेवढ्या पण इथं 11 पोस्ट आहे, या 11 पोस्टसाठी जो मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य विज्ञानचा जो सिलेबस आहे तो इथं तुमच्या समोर दिसत आहे. मराठीसाठी बघा सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उद्योग, उतारावरील प्रश्न. बौद्धिक चाचणीसाठी सामान्य बौद्धिक मापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. इंग्रजी जनरल व्होकॅब्युलरी, जनरल स्टेटमेंट, ठीक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड यूज, कॉम्प्रिहेन्शन. आणि इडम अँड फ्रेजेस तर मी पूर्णपणे आपल्या युट्यूबवर बऱ्यापैकी घेणार आहे, कॉम्प्रिहेन्शन घेणार आहे, जे तुम्हाला बिलकुल बिंदास राहायचं आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानासाठी बघा आधुनिक भारतात इतिहास, भारताचा व भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना. बघा इथं संघटना कार्य, महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि चालू घडामोडी, म्हणजे सामान्य विज्ञानचा सेक्शन खूप मोठा आहे. तर हे सर्व आणि खाली पण आहे भारताचे शेजारी राष्ट्राचे संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचे भौगोलिक, सामाजिक, ऐतिहासिक, इतिहास, हवामान इत्यादी क्षेत्रातील बाबी. ते सर्व तुम्हाला राहणार आहे अभ्यासक्रमामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा नंतर आरोग्य, हे जे 1 ते 10 आहे, ज्यामध्ये विस्तार अधिकारी, कृषी, पंचायत, ते यांचा सिलेबस बघा. यामध्ये मराठी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी सेम राहणार आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये थोडासा बदल केला. त्यामध्ये थोडंसं भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घटकांसह भारत जग भूगोल, म्हणजे एक प्रकारे कंबाईनच्या लेवलचा अभ्यासक्रम ठेवून दिलेला आहे. कंबाईनच्या लेवलचा म्हणजे तुम्हाला आता अभ्यास वाढवा लागणार आहे. यामध्ये कंबाईनची लेवल त्यांनी गाठलेली आहे. त्यानंतर बघा राज्य आणि शासन व्यवस्था, पंचायती, आर्थिक, बघा किती मोठा सिलेबस आहे, तुम्ही वाचू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय, हे सगळं कंबाईनला आहे PSI STIS ला. त्यानंतर सामान्य विज्ञान, तंत्रलेखन,
सॉरी तंत्रज्ञान, पर्यावरणीय परिस्थितिकीय, जैवविविधता, हवामान बदल हा पण कंबाईनला येतो. तर हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, हा त्याला येणार. ओके. त्यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवकसाठी सेम सिलेबस आहे, जो वरती होता तो एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. कॉपी पेस्ट आहे, मी वाचून दाखवत नाही. त्यानंतर बघा हे जे आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक यासाठी आहे, किंवा याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे, यांत्रिकी आहे इंजिनिअरिंग वाल्या, कनिष्ठ अभियंता विद्युतिकी आहे. तर आता हे जे टेक्निकलचे आहे, या टेक्निकलच्या पूर्ण सिलेबस दिलेला आहे. जे 40-40 मार्क्सचं सेक्शन येणार ना, त्यासाठी टेक्निकल मध्ये बघा आता. तर तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तुम्ही वाचू शकता. मी मेकॅनिकल वाल्यांचं आणि इथे दाखवून देतो तुम्हाला. आरोग्य सेवकसाठी दाखवून देतो. मी तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचं दाखवून देतो फक्त. बाकी तुम्ही हे बघू शकता. मी याची पीडीएफ आपल्या ग्रुपवर टाकून देतो. कारण की हा टेक्निकलचा अभ्यास तुमच्या फील्डचा तुम्हाला करावा लागेल. बाकी 4 सेक्शन सर्वांसाठी आहे. आपल्या बॅचमध्ये आपण 4 सेक्शन तर पूर्ण करूनच घेत आहे. सोबत आपण टेक्निकल वाल्यांचं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचं घेणार आहे. बघा आता स्थापत्यसाठी काय आहे, कनिष्ठ अभियंती सिव्हिलसाठी, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, theory of structure नंतर स्टील स्ट्रक्चर, डिझाईन अँड रेन्फोर्समेंट, कॉन्क्रीट स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, ठीक आहे. जो त्यानंतर कन्स्ट्रक्शन मटेरियल सर्व तुम्ही वाचून घ्या. खूप मोठा सिलेबस आहे हा, पण सोपी आहे. बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्यानंतर हायवे इंजिनिअरिंग, हे सर्व जरी सिव्हिल मध्ये का, ब्रिज इंजिनिअरिंग, पब्लिक हेल्थ, तर हे सर्व. आता मेकॅनिकल, सर्वात महत्त्वाचं मेकॅनिकलचे विद्यार्थी मला खूप प्रश्न विचारतात, सर सिलेबस काय राहणार आहे. बघा मेकॅनिकलचा मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी असणार आहे, थर्मल इंजिनिअरिंग असणार आहे, थेअरी ऑफ मशीन असणार आहे, मेकॅनिक्स, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी असणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असणार आहे, एन्व्हायरमेंट अँड एनर्जी मॅनेजमेंट असणार आहे, पॉवर इंजिनिअरिंग असणार आहे, ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम असणार आहे, डिझाईन अँड मशीन एलिमेंट असणार आहे, ऑटोमोबाईल सिस्टीम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी सिस्टीम, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग असणार आहे. तर हे सर्व आपण आपल्या क्लासमध्ये कंप्लीट करून घेऊ. 40 प्रश्न येणार आहेत. 40 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 80 मार्क्ससाठी सर्व तुम्हाला जे PYQ त्यानंतर कसे प्रश्न येतात ते सर्व आपण इथं घेऊन घेऊ. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एकही प्रश्न बाहेर जाणार नाही क्लासच्या. ओके. त्यानंतर कनिष्ठ अभियांत्रिकी विद्युतसाठी बेसिक अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. ठीक आहे. जनरेटर, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युटर ऑफ इलेक्ट्रिक पॉवर आहे, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड आहे. बघून घ्या तुम्ही इलेक्ट्रिकल वाल्यांनी. तर हे सर्व तुम्हाला करायचं आहे. रिन्युएबल एनर्जी सोर्स सुद्धा टाकलेला आहे. तर हा इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे. असे टेक्निकलचे जेवढे पण आहे, जसं कनिष्ठ लेखा अधिकारीचा त्यांनी दिलेला आहे, बघून घ्या. तर हे पीडीएफ एवढी लॉंग आहे ना, की यामध्ये वाचायला खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ पण लॉंग बनेल. तर मी हे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकून देतो व्हॉट्सअपच्या. मोर मध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं तुम्हाला याची सर्व पीडीएफ मिळेल. सविस्तर वाचून घ्या तुमचा सिलेबस तुमच्यानुसार. मी महत्त्वाचे सिलेबस वाचून दिलेले आहे सर्व तुम्हाला. कोणकोणत्या जागा निघाल्या ते सर्व दिलेले आहे. आणि हे नवीन अपडेट आलेली आहे. तर तांत्रिकवाल्यांनी, ITI वाल्यांनी त्यांच्या सिलेबसनुसारच अभ्यास करा. आणि काय म्हटलेलं आहे ते बघायचं आहे व्यवस्थित. बघा तारातंत्रीचा जो सिलेबस आहे तो वेगळा आहे टेक्निकल वाल्यांचा. 4 सेक्शन सारखेच आहे, मराठी, इंग्रजी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि मॅथ आणि रिझनिंग. ते 15-15-15 राहील. टेक्निकल राहील. तर नसेल टेक्निकल तर 25-25 4 सेक्शन राहील. तर सर्वांना सिलेबस समजला असेल. नवीन GR आलेला आहे. एक नवीन आनंदाची बातमी आहे. हा पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुमचा सिलेबस काढायचा आहे सेपरेट. बाकी काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करू शकता. लवकरच जाहिरात येत आहे, अभ्यासाला लागा. जर कोणाचा कंबाईनचा पेपर खराब गेला असेल तर टाइमपास करू नका. खूप चांगला गोल्डन चान्स आहे आपल्याकडे, अभ्यासाला लागायचा आहे. ठीक आहे. तर सिलेबसची पीडीएफ पाठवतो मी सिलेबसची, आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. चला, धन्यवाद.